नमस्कार मुलांनो, आज आपण पंचमः पाठः युग्ममाला म्हणजेच जोडीने येणाऱ्या शब्दांची सुभाषित माला शिकणार आहोत। ही कविता कंठस्थीकरणार्थम म्हणजे पाठ करण्यासाठी आहे। श्लोको शुद्ध पूर्ण च लिखत हा जो प्रश्न असतो कृतीपत्रिकेमध्ये, तर त्या प्रश्नासाठी यापैकी श्लोक विचारले जातात, म्हणून ही सुभाषित माला पाठांतर करणे अतिशय आवश्यक आहे। तर या युग्ममालेची प्रस्तावना आपण पाहूया। युग्ममाला म्हणजे काय? युग्म म्हणजे जोडी, जोडीने येणाऱ्या शब्दांना शब्दयुग्म असे म्हणतात। भाषेचे सौंदर्य वाढवण्यासाठी आणि तसेच भाषा परिणामकारक बनविण्यासाठी या शब्दांच्या जोडीचा वापर भाषेमध्ये केला जातो। संस्कृत साहित्यामध्ये विपुल शब्दयुग्म प्रसिद्ध आहेत, ज्याप्रमाणे यदा तदा, यावत तावत, यत्र तत्र अशी अव्यय ही शब्दयुग्म जी या सुभाषित मालेमध्ये आलेली आहे, त्याचा अभ्यास या सुभाषितांच्या माध्यमाने करायचा आहे। तर पहिलं सुभाषित आहे वंशस्थम या वृत्ताचं उत्तम उदाहरण आणि वृद्ध चाणक्य शतकात या संग्रहातून घेतलेलं। यथा चतुर्भिः कणकं परीक्षते निघर्षण छेदन ताप ताडेनः तथा चतुर्भिः पुरुषः परीक्षते श्रुतेन शीलेन गुणेन कर्मणा। हे सुभाषित आणि त्याचा अन्वय आहे यथा कणकं निघर्षण छेदन ताप ताडेनः इति चतुर्भिः परीक्षते तथा पुरुषः श्रुतेन शीलेन गुणेन कर्मणा इति चतुर्भिः परीक्षते। हा श्लोक आहे आणि या श्लोकामध्ये आलेले शब्दार्थ शब्दयुग्म वापरलेले आहे। यथा तथा म्हणजे जसे तसे किंवा ज्याप्रमाणे त्याप्रमाणे हे शब्दार्थ आहे। त्यानंतर कणकम, कणकम आणि त्याचा संस्कृत समानार्थी शब्द होतो सुवर्ण किंवा हेम, त्यालाच मराठी भाषेमध्ये सोने म्हणतात। छेदनम म्हणजे कापणे, ताडनम म्हणजे ठोकणे, तापह म्हणजे उष्णता देणे, तापविणे, निघर्षणम म्हणजे कसोटीच्या दगडावर घासणे। आणि या शब्दांचा एकमेव शब्द आलेला आहे संधियुक्त शब्द आणि समासयुक्त शब्द निघर्षण छेदन ताप ताडेनः। त्या शब्दाचं व्याकरण होतं निघर्षणम च छेदनम च तापह च ताडनम च तैह आणि हे आहे इतरेतर द्वंद्व समासाचं उदाहरण। म्हणजे हा शब्द समासयुक्त आहे आणि त्याचा समास आहे इतरेतर द्वंद्व समास। त्यानंतर चतुर्भिः हा शब्द आलेला आहे, तर चारांनी असा त्याचा अर्थ होतो। परीक्षते हे कर्मणी लटलकारस्य प्रथम पुरुषस्य एकवचनम क्रियापदम असते, म्हणजे पारखले जाते वगैरे असा त्याचा अर्थ होतो। परीक्षा घेणे, पारखले जाणे। त्यानंतर श्रुत विद्या, ज्ञानम त्याला शिक्षण म्हणतात आणि विद्या म्हणजे शिक्षणाने, कर्मणा म्हणजे कर्माने हे तृतीयाचं एकवचन आहे। तर अशा प्रकारे या सुभाषितामध्ये आलेले हे व्याकरण आणि त्याचे शब्दार्थ आहेत। पहिल्या सुभाषिताचा मराठी अनुवाद पाहूया। ज्याप्रमाणे कसोटीच्या दगडावर घासून, कापून, तापवून व ठोकून सोन्याची परीक्षा घेतली जाते, त्याचप्रमाणे शिक्षणाने, चारित्र्याने, सद्गुणाने व सत्कर्माने माणसाची पारख केली जाते। या सुभाषितामधून निर्माण होणारा उपदेश किंवा उद्देश कुठला आहे? तर योग्य माणसाची ओळख त्याच्यामध्ये असणाऱ्या चांगल्या गुणांनी केली जाते। यावरती माध्यम भाषेमध्ये उत्तर लिहा असा प्रश्नही विचारला जाऊ शकतो। तेव्हा खरोखर जो माणूस चांगला असतो तो जास्त सद्गुणाची वाहवा करीत नाही आणि त्याचबरोबर धातू आहे, धातूचीच तर परीक्षा घेतली जाते। मग समाजामध्ये जगत असताना माणसाला सुद्धा परीक्षा द्याव्या लागतात।
त्या परीक्षेमध्ये जर तो उत्तम ठरत असेल तर तो चांगला मनुष्य आहे असे त्याला समजले जाते. आणि म्हणूनच उत्तम मनुष्य कशाने होतो तर शिक्षणाने, आणि त्याचं उत्तम असं चारित्र्य, त्याच्यामध्ये असणारे सद्गुण आणि त्याने केलेले सत्कर्म, या 4 गोष्टीमुळे खऱ्या माणसाची ओळख होते. आणि म्हणून कवीने या ठिकाणी चांगला व्यक्ती समजावून सांगण्यासाठी सोन्याचं उदाहरण दिलेलं आहे. कारण सोनं हे धातू असतानासुद्धा त्याची ओळख करण्यासाठी त्याच्यावर वेगवेगळ्या परीक्षा केल्या जातात आणि त्यामधूनच ती धातू योग्य आहे म्हणजे सोने आहे की नाही हे ओळखले जाते. आणि म्हणूनच कवीने या ठिकाणी दिलेला जो उपदेश आहे किंवा या सुभाषिताचा उद्देश आहे तो उद्देश खरोखर योग्य माणसाची पारख कशाने केली जाते हे समजावून सांगणारा आहे. त्यानंतर पुढील सुभाषिताकडे वळूया. यत्र विद्वाज्जनो नास्ति श्लाघ्यस्तत्राल्पधीरपि निरस्तपादपे देशे एरंडोपी द्रुमायते. सुभाषित संग्रहातून हे सुभाषित घेतलेलं आहे. सुभाषितामध्ये आलेले काही संधियुक्त शब्द आहेत, जसे नास्ति, न अधिक अस्ति, त्यानंतर श्लाघ्य अधिक तत्र अधिकम अल्पधिः अधिकम अपि, एरंडोपी, एरंडः अधिक अपि असे हे शब्द आलेले आहेत. त्यानंतर या सुभाषितामध्ये आलेले यत्र आणि तत्र हे 2 शब्दयुग्म या ठिकाणी आलेले आहेत. जसे तसे किंवा ज्याप्रमाणे त्याप्रमाणे असा त्याचा अर्थ होतो. आणि या सुभाषितामध्ये आलेले शब्दार्थ आपण पाहूया. कुठले शब्द आलेले आहेत ज्याचा अर्थ आपल्याला पाहायचा आहे. शब्दार्थ व त्याचे व्याकरण. यत्र तत्र याचा अर्थ होतो जेथे तेथे. अल्पधिः हा शब्द आलेला आहे. अल्पधिः म्हणजे कमी बुद्धी असलेला. श्लाघ्यः त्याचा समानार्थी संस्कृत शब्द स्तुत्य म्हणजेच प्रशंसनीय. पादप तरु वृक्ष हे समानार्थी संस्कृत शब्द आहेत आणि झाड हा त्याचा मराठी अर्थ आहे. विद्वज्जनः विद्वानः जनः असा हा शब्द समासयुक्त शब्द आलेला आहे. विद्वान जनः या शब्दाचा समास होतो कर्मधारय समास. त्यानंतर अल्पधिः हा समासयुक्त शब्द अल्पाधिः यश्च सह बहुव्रीहि समासाचं उदाहरण आहे. पादपः पादैः पिबति इति पादपः समास होतो उपपद तत्पुरुष समास. अशा प्रकारे हे काही शब्दार्थ आणि काही व्याकरण या सुभाषितामध्ये आलेले आहे. आणि त्यानंतर या सुभाषिताचा माध्यम भाषेमध्ये अनुवाद काय होतो तो आपण पाहूया. अनुवाद बघा. जेथे विद्वान माणूस नसतो तेथे सामान्य बुद्धीचा माणूससुद्धा प्रशंसनीय ठरतो. ज्या ठिकाणी वृक्ष नाहीत अशा ठिकाणी एरंडाचे झाड देखील वृक्ष समजले जाते. हा सुभाषिताचा अनुवाद आहे. आणि या सुभाषिताचा नेमका उद्देश काय, कुठला उपदेश केलेला आहे. ज्ञानाचा मोठेपणा नसावा त्यासाठी एरंडाचे उदाहरण या ठिकाणी कवीने दिलेले आहे. मग नेमका या ठिकाणी कवीला जे काही स्पष्ट करायचं आहे, जे सांगायचं आहे ते नेमकं काय आहे. तर कवीला असं म्हणायचं आहे की माणसाला स्वतःच्या ज्ञानाचं फार गर्व होत असते. त्यासाठी तुकाराम महाराजांची एक ओळ मला आठवते. उंच वाढला एरंड तरी का होई तो इक्षुदंड. म्हणजे एरंड हे झुडूप आहे, त्याला झाड म्हणणे ठीक आहे, पण ज्या ठिकाणी मोठमोठे वृक्ष नसतील त्या ठिकाणी त्या छोट्या झाडालाही मोठं वृक्ष समजलं जाते. पण ज्या ठिकाणी मोठे वृक्ष नसतील त्या ठिकाणच्या लोकांनी, त्या ठिकाणी असणाऱ्या लोकांनी वृक्ष म्हणजे काय हे जर पाहिलेच नसेल तर एरंडालाच ते वृक्ष समजतात. म्हणजे कवीला इथे नेमकं काय सांगायचं आहे. ज्या ठिकाणी विद्वान माणूस नसतो तेथे सामान्य बुद्धीचा किंवा थोडेसे अल्पज्ञान असलेला, थोडीफार माहिती असलेला व्यक्ती जर असेल किंवा अशा प्रकारचे लोक असेल तर ते लोक स्वतःला विद्वान समजतात. हे पटवून देण्यासाठी कवीने एरंडाच्या झाडाचे उदाहरण दिलेले आहे. माणसामध्ये असणारी प्रवृत्ती, अगदी मोजकं ज्ञान जरी असेल एखाद्या विषयाचं तरी पण मी बहुज्ञानी आहे असं सांगण्याचा मोठेपणा माणसाच्या स्वभावामध्ये असतो.
ज्ञान हे दाखविण्याची गोष्ट नाही, ते आपोआप इतरांच्या समोर प्रदर्शित होते. म्हणून ज्ञानाचा मोठेपणा नसावा हे समजावून सांगण्यासाठी एरंडाचे उदाहरण कवीने या ठिकाणी दिलेले आहे. त्यानंतर पुढील सुभाषिताकडे वळूया. बघा पुढील सुभाषित. तावद भयाद्वी भेतव्यम यावद भयमनागतम आगतम तू भयम वीक्ष नरह कुर्याद यथोचितम. काही संधी विग्रह या ठिकाणी आलेले आहेत. भयाद्वी, भयात अधिक ही, अशा प्रकारे संधी विग्रह आहे. त्यानंतर या ठिकाणी या सुभाषितामध्ये आलेले काही शब्दार्थ व व्याकरण दिलेलं आहे. यावत आणि तावत हे दोन शब्दयुग्म. त्याचा अर्थ होतो जोपर्यंत आणि तोपर्यंत. भयम म्हणजे संकट, अनागतम आले नाही, वीक्ष म्हणजे पाहून, यथोचितम म्हणजे योग्य. या ठिकाणी वीक्ष हे पूर्वकालवाचक लेबंत अव्यय आलेला आहे आणि यथोचितम उचितम अनुसृत्य अव्ययीभाव समासाचं उत्तम उदाहरण या ठिकाणी आलेलं आहे. त्यानंतर या सुभाषिताचा माध्यम भाषेमध्ये अनुवाद पाहूया. जोपर्यंत माणसावर संकट येत नाही तोपर्यंत संकटाला घाबरावे. हे ठीक आहे, पण संकट आलेले पाहून त्याचा प्रतिकार करण्यासाठी सतत प्रयत्न करावे. हा अनुवाद आहे. तर या सुभाषिताचा उद्देश नेमका काय? संकटाला घाबरणे योग्य नाही. संकटाशी सामना करण्याचे सामर्थ्य स्वतःमध्ये निर्माण करावे, हा सकारात्मक दृष्टिकोन आपल्यामध्ये निर्माण व्हावा, हे कवीने या ठिकाणी स्पष्ट केलेले आहे. परंतु त्यामध्ये दडलेला नेमका गर्भार्थ कुठला? भय म्हणजे धोका, संकट किंवा भविष्यकाळामध्ये निर्माण होणाऱ्या संकटाची शक्यता. मग या गोष्टीचा विचार करून माणसाने कधीही घाबरू नये किंवा हातपाय गाडून बसूही नये. सर्वात मोठे भय हे मृत्यूचे असते आणि प्रत्येकाला केव्हा ना केव्हा मृत्यू येणारच. पण म्हणून आपण आजच घाबरून जात नाही. आणि म्हणूनच जर संकटाच्या नुसत्या कल्पनेने घाबरून जाणे हे पुढे येणाऱ्या संकटाचा सामना न करण्याचं एक उदाहरण होते. म्हणून माणसाने सतत येणाऱ्या संकटाशी दोन हात करण्याचं सामर्थ्य स्वतःमध्ये निर्माण करावं, असा सकारात्मक दृष्टिकोन, भय काढून टाकून संकटाचा सामना करावा, असा विचार या ठिकाणी या सुभाषितातून मांडलेला आहे. श्लोक क्रमांक 4. उत्तमो नातिवक्ता शाददमो बहुभाषते सुवर्णे न ध्वनिस्तादृग्या दृक्कांशे प्रजायते. या सुभाषितामध्ये काही संधियुक्त शब्द आलेत. उत्तमो नातिवक्ता, उत्तमः अधिक न अधिकम अतिवक्ता, शादधमो बहु शात अधिकम अधमः अधिकम बहु, हे संधियुक्त शब्द आलेले आहे. त्याचा विग्रह आपण केला आहे. त्यानंतर या सुभाषितामध्ये आलेले शब्दार्थ आणि काही व्याकरणयुक्त शब्द आहे ते पाहूया. या ठिकाणी यादृक तादृक म्हणजे जेवढा तेवढा हे शब्दयुग्म आहेत. अतिवक्ता म्हणजे अति जास्त बडबड करणारा, कांशे काशे नावाची धातू आणि प्रजायते म्हणजे निर्माण होणे. अगदी मोजके शब्द या ठिकाणी आलेले आहेत. आणि त्यानंतर या सुभाषिताचा माध्यम भाषेमध्ये अर्थ काय होतो ते पाहूया. उत्तम मनुष्य प्रमाणापेक्षा जास्त बडबड करणारा नसतो, पण हलक्या प्रतीचा माणूस खूप जास्त बोलतो. काशाचा जेवढा आवाज होतो, काशे हे धातू आहे, काशाचा जेवढा आवाज होतो तेवढा सोन्याचा आवाज होत नाही. सोने ही सुद्धा धातू आहे आणि काशे हे सुद्धा धातू आहे, परंतु काशाच्या धातूचा आवाज होतो आणि सोन्याचा आवाज होत नाही. मग याचा नेमका उद्देश काय? अतिबडबड हे आत्मस्तुतीचे लक्षण आहे. म्हणजे जास्त बोलून, अतिशय जास्त बोलून मी कसा आहे हे आत्मस्तुती झाली. आणि म्हणूनच या आत्मस्तुतीचे लक्षण म्हणून हे सुभाषित या ठिकाणी दिलेलं आहे. याचा नेमका अर्थ काय होतो? माणूस स्वतःचा मोठेपणा सिद्ध करण्यासाठी स्वतःमध्ये असणारे छोटे गुण मोठे करून इतरांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करतो. त्यामागे केवळ मान मिळविणे किंवा खोटी प्रतिष्ठा मिळविणे हा उद्देश त्यामागे असतो. परंतु एखाद्यामध्ये असणारे चांगले गुण हे दाखविल्याने दिसत नाही, तर ते स्पष्टपणे जाणवत असतात. म्हणून
माणसाने स्वतःचा मोठेपणा किंवा मोठेपणाचा बडेजाव करू नये असा उत्तम मोलाचा उपदेश या ठिकाणी या सुभाषितातून केलेला दिसतो आहे. आता वळूया पुढील सुभाषिताकडे. सुभाषित क्रमांक 5. यादृश्यं वपते बीजं क्षेत्रमासाद्य कर्षकः सुकृते दुष्कृते वापि तादृश्यं लभते फलम. संधियुक्त शब्द आलेले आहे, त्याचा विग्रह केलेला आहे. क्षेत्रमासाद्य, क्षेत्रम अधिकम आसाद्य, वापी वा अधिकम अपि हे संधियुक्त शब्द आलेले आहेत. आणि या ठिकाणी या सुभाषितामध्ये यादृश्यम तादृश्यम हे 2 शब्दयुग्म आलेले आहेत. सुकृते म्हणजे पुण्य केले असता किंवा चांगले कार्य केले असता असा त्याचा अर्थ होतो. आणि या सुभाषितामध्ये आलेले अजून काही शब्दार्थ आणि त्याचं व्याकरण नेमकं कुठलं आहे तर पहा. शब्दार्थ व त्याचे व्याकरण. कर्षक, कृषक आणि कृषीवल हे 3ही समानार्थी संस्कृत शब्द आहेत. त्यासाठी शेतकरी हा मराठी अर्थ आलेला आहे. आसाध्य आणि त्याचा गत्वा हा संस्कृत समानार्थी शब्द आहे, मराठी अर्थ होतो जाऊन. यादृश्यम तादृश्यम जसे तसे, ज्याप्रमाणे त्याप्रमाणे असा त्याचा अर्थ होतो मराठीमध्ये. हे काही शब्द आलेले आहेत. त्यानंतर या सुभाषिताचा मराठी अनुवाद पाहूया. शेतकरी शेतात जसे बी पेरतो तसे त्याला फळ मिळते, त्याचप्रमाणे मनुष्य जे काम करतो आपल्या जीवनामध्ये त्याच्या कार्याचे तसेच फळ त्याला मिळत असते. मग याचा नेमका उद्देश काय आहे? जसे कर्म तसेच फळ मिळते, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ दे ईश्वर असे म्हणतात. म्हणून प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये जर चांगले कार्य केले तर त्याचे चांगले परिणाम, चांगले फळ त्याला त्याच्या जीवनामध्ये नक्कीच मिळते. आणि म्हणूनच कवीने या ठिकाणी हे स्पष्ट केलेले आहे की प्रत्येकाने चांगले कार्य आपल्या जीवनामध्ये करावे. मित्रांनो, प्रत्येक सुभाषितामध्ये दडलेला अर्थ तो मनुष्य जीवनामध्ये उपयोगात येणार आहे. स्वतःमध्ये असणारे जे वाईट काही गुण असेल ते नष्ट करून आपल्यामध्ये सद्गुण निर्माण व्हावे हा यामागचा नेमका अर्थ होत असतो. केवळ परीक्षेपुरतं मर्यादित नाही तर या सगळ्या गोष्टीचा अंगीकार स्वतःच्या जीवनामध्ये जर केला गेला तर खरोखर माणसामध्ये कुठल्याही प्रकारचं वाईट कृत्य किंवा वाईट गुण शिल्लक राहणार नाही. म्हणून प्रत्येक सुभाषितामध्ये दडलेला अर्थ हा अंगीकारावा हा त्याच्या मागचा एक महत्त्वाचा उद्देश आहे. तर या सुभाषितामध्ये या सुभाषित मालेमध्ये असणारे 5ही सुभाषितं या ठिकाणी अभ्यासलेले आहेत. आणि त्याचा अनुवादासोबतच त्यामध्ये दडलेलं मर्म हे सुद्धा इथे सांगितलेलं आहे. काही अडचणी असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्कीच शेअर करा. ठीक आहे, धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.